नमस्कार मित्रांनो, आज देवगड येथे नारळाच्या झाडांना स्टेम फीड म्हणजेच इंजेक्शन द्यायला आलेलो असताना येथे मला एक गोष्ट दिसली की या मालकांची 200 आंब्याची हापूस आंब्याची बाग आहे आणि त्यांना मजुरांचा त्रास होता. तो कशाचा तर ह्या पावसाळ्यामध्ये ह्या झाडांच्या खाली जे गवत वाढायचं ते काढायला त्यांना मनुष्यबळ मिळत नव्हतं, कारण हे गवत काढलं तर खताबिताचा जो काय उपयोग आहे तो झाडाला व्हायचा आणि किडीवर वगैरे नियंत्रण व्हायचं. तर त्यासाठी त्यांनी एक उत्तम मार्ग शोधला आणि मला तो आवडला म्हणून तुमच्याबरोबर शेअर करतो आहे. तो म्हणजे हा बघा, ह्याला मल्चिंग केलं आहे त्यांनी आणि हे जसं ग्रीन नेट असते तसंच नेट सदृश्य हा कापड आहे आणि ह्याच्यामधून हवा पण पास होते आणि पाणी पण झिरपते. पण रान जे आहे तण ते पूर्णपणे बुंद्याच्या खाली न आल्यामुळे ज्या किडी वगैरे सुप्तावस्थेत राहतात त्या राहणार नाही आहेत आणि ही एक चांगली व्यवस्था आहे. परत ह्या कापडाची क्वालिटी चांगली आहे. याचं बंडल 15 फूट बाय म्हणजे 5 मीटर बाय 100 मीटर काहीतरी 4600 रुपयाला मिळते आणि अतिशय व्यवस्थित असल्यामुळे जर आपण दरवर्षी ह्याला पावसाळ्यात घालून बाकीच्या वेळी काढलं तर 10 ते 12 वर्ष हे आपल्याला वापरता येऊ शकते, जेणेकरून आपल्याला जो मजुरांचा त्रास त्यानंतर तणांचा त्रास हा सगळापर्यंत संपून किडी रोगांचा नियंत्रण होऊ शकतो आणि आपली झाडं सुंदर राहू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.